अजून एक धक्का एकनाथ शिंदेना दिलाय त्यांची अजून एक आणि हा धक्का जर आपण बारकाईने पाहिला, थोडं वाचून पाहिलं तर त्याच्यात हे स्पष्ट होते की गेल्या 4 वर्षात फंड मंजूर असून देखील प्रस्ताव हे पुढे गेले नाहीत. म्हणजे सरकार नुसतं फंड काढत होतं, पैसे काढत होतं, प्रस्ताव कुठे काही काम होत नव्हतं जमिनीवर. हे असं आता स्पष्ट झालं. पर्यावरण मंत्री होतात, मात्र आता जर आपण पर्यावरण पाहिलं तर गरमी प्रचंड वाढली आहे. ठिकठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम देखील सुरू आहे आणि तापमान वाढत चाललंय. पुढे काय? पण हा फटका आपल्याला पडत आहे. आपण पाहिलं असेल, मी गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर प्रखरपणे लिहित आहे, बोलत आहे, सातत्याने दाद मागत आहे. आज देखील मी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहे. हेच काही महत्त्वाचे विषय आहेत. मराठीचा मुद्दा देखील आहे. काल आपण बघितलं की कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली. 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे टॅक्सी चालक रिक्षा चालकांना. वाटतं की 15 ऑगस्ट नंतर हे असं पुन्हा तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे आम्ही सुरू केलं होतं, ते रद्द केलेलं आहे. का तर कदाचित तिकडचे स्थानिक आमदार लोधाजी आहेत, त्यांनी कदाचित त्याच्यात विनंती केली असेल किंवा मागणी केली असेल की मराठीचं काहीतरी होतं ते रद्द करा. कारण त्यांच्याच मतदारसंघात होतं, गिरगाव चौपाटी इथे होतं. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन, त्याच्यावर काय प्रगती आहे ते देखील बंद करतात. हाच विषय. आता 300 कोटी. हे सगळं कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये आपण ऐकू शकतो, पण सरकारकडून हे ऐकणं हे मला वाटतं हास्यास्पद आहे. श्वेतपत्रिका सोडा, म्हणजे इथं आम्ही मागणी केलीच आहे. पण आत्ता जर पाहिलं तर गेल्या 3-4 महिन्यातली गोष्ट आहे. कोस्टल रोडवर 7.5 कोटी खर्च करून मेलडी रोड केला. आणि काय झालं त्याचं? बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदेंकडे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली पाहिजे. कारण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. अच्छा, उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अरे तुम्ही याच प्रश्नासाठी थांबला होता.